नमस्कार मंडळी. कंटाळवाणे आणि दगदगीच्या जगण्याच्या रूटवर आलंय सुखाचं स्टेशन, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. कॉमेडीच्या अफाट टायमिंगचं वरदान लाभलेले कॉमेडी स्टार अरुण कदम आणि कॉमेडी किंग पंढरीनाथ कांबळे यांना मिळणार आहे आज खरं खुरं वरदान, जे द्यायला येत आहेत अर्थातच खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत. वसर मी कौऱ्या घाबरलं. तू काय करतोस इकडे समोर? अच्छा तू पॅड आहेस काय? अरे वा वा वा. अरे कौऱ्या घबाड लागले हाताला. येत ना बघू बघू बाहेर काढता काढतो. अब अरे सोन्याची किटली. कौरी पवली पवली धम्म काय. पण मी काय बोलतो काय, त्या चौगुले काकाला कळणार नाही ना आपण त्याच्या शोकेस मध्ये ढापले की? अरे नाही रे, त्याला काय नाही कळणार. आपण तिकडे चिठ्ठी लिहून ठेवली आहे ना. काय? इथे काहीच नव्हतं. मग एकदम मस्त. काय वसाऱ्याचं नाव आहे त्या चौगुलेचं याच्यावर. ये बघ. ये नाही 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 नाही, हे कोणी बघितलं तर राहिलं लफडा होईल. नाही नाही नाही, आपल्याला हे पुसून टाकलं. पाऊस पडणार आहे वाटतं आज. गेले गेले गेले. क्या हुक्म है मेरे आका? वसाऱ्या तू डायरेक्ट कसा आत घुसलास? हे तुझ्या बापाचं घर आहे. बेल वाजवायची कडीला डायरेक्ट कसा आत घुसलास? आउट, गेट आउट. वसाऱ्या बाहेर जा आणि ती पहिला बेल वाजव. कान फडफडून येते. बाहेर जा. अरे ओ भो, अरे तुम्हीच बोलवलं ना मला. मी बोलवलं? हो. मी कशाला बोलवलं? तू अवश्य हेलनचे कपडे घालून आलेस. मी कशाला बोलवलं? अरे नीट बघा माझ्याकडे. काय? मी जिन आहे. जिन? हो. तू जिन आहे? हो. काढणं काय तुझं? अरे अरे तसा जिन नाही रे, दिव्यातला राक्षस आहे मी. तुम्ही तो दिवा घासला म्हणून मी प्रकट झालो ना रे. हा हा तो. हा दिवा आहे? हो. हा दिवा आहे? अरे हाव ना. अरे आम्ही तर याला चायची छोटी किटली समजतोय. कारण तुमच्या मेंदूत गुटली झाली. अरे दिवा आहे तो. मी राक्षस आहे, दिव्यातला राक्षस. म्हणजे तू दिवातला राक्षस आहे? हा. पण माझी काय ऍक्च्युअल रिएक्शन असणार? म्हणजे मी पलू अचंबित होऊ का घाबरू? काय करू? याच्यापैकी काहीच करू नको. मी तो घाबरवणारा डेंजर राक्षस नाहीये. मी गैरा गोड राक्षस आहे बा. मी तुमच्या मनातल्या 3 इच्छा पूर्ण करीन. हो. तुम्ही एक काम करा, तुम्ही डोळे बंद करा आणि मनातल्या मनात 3 इच्छा मागा. मला त्या कळतील. लगेच हा लगेच करा. डोळे बंद करा. करा. नका रे. अरे बापरे. अरे एवढ्या कशा गंद्या पटक इच्छा आहेत रे तुमच्या? नाही 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 नाही. अरे मला स्वतःची अशी घाण वाटायला लागली रे. अरे बाप. अरे तू रे, तू दिसायला एवढा इनोसंट आहे, तुझ्या मनात एवढी घाण भरली आहे करे. छाबऱ्या. अरे बाप 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 बाप. तू रे, तू दुसरा. अरे तू इच्छा दाब रे तुझी. दाब इच्छा. बाप रे बाप. काय दाबतोच आहे. तुझे नाव काय रे? पंढरी. तुझ्या नावानंतर मृदुंग वाजतो ना रे. अरे एवढे कसे गंदे पटके. बाबा बाबा बाप. बुभुक्षित येते 1 नंबरचे. नको नको नको. डोळे उघडा. थोडंच राहिले. डोळे उघड. मला त्रास होईल त्याच्या. उघडणार रे भाऊ, डोळे उघड. तुम्ही डोळे उघडा आणि तोंडाने इच्छा सांगा. कारण तुम्हाला बोलतानाच लाज वाटेल त्या इच्छांची. चांगल्या इच्छा बोला बा तुम्ही तोंडाने. चला मांगा, पण आधी थांबा. क्या हुक्म है मेरे आका?
थांब थांब मी मागतो पहिले नाही ऍक्च्युली मी नाही इच्छा मागतो, तू मला बोललाय. तुला कधी बोलला? अरे तो बोलला ना क्या हुकुम है आका. हा मग काय आका म्हणजे काय? काय अरुण खानदान. हे यार ही फालतूगिरी आहे यार, हे मला नाही मान्य. हे बघा हे जॉनी, अरे मी सीन आहे रे. हा तेच ते. ठीक आहे, तू आहे ना क्या हुक्म है मेरे प्याका असं बोल. पॅका हा म्हणजे पॅडी कांबळे. खरं तर हुकमानुसार पॅकअप करून टाकलं पाहिजे तुमचं, पण फक्त 9 मिनिटाच्या अजून स्किट बाकी आहे म्हणून. अरे प्याका मग याच्यात माझं नाव कुठं आहे? हे मला नाही चालणार आहे. मी नाही काय बोलतोय बाला अजून. अरे जून महिना असतो रे, मी जीन येणार रे. हा तेच ते. हा हा तेच ते. तू असं का म्हणत नाही? हा. क्या हुकुम है मेरा आका प्याका. तुमच्या बिंडोकपणासाठी मी इतकं वर्ष चालत आलेलं जीनचं वाक्य बदलून टाकू? हा? अरे जीन कशाला म्हणेल रे? क्या हुक्म है आका प्याका. मुळात आका म्हणजे मालक. ज्याने कोणी दिवा घासलेला आहे ना तो माझा मालक आहे, मी त्याच्या इच्छा पूर्ण करेन. आम्ही दोघांनी मिळून घासला दिवा. अशा कशा दोघांनी मिळून घासल्या? माझ्या इतक्या वर्षाच्या करिअर मध्ये आजपर्यंत दोघांनी नाही घासलेला आहे. वत्सऱ्या, तुझ्या इतक्या वर्षाच्या करिअर मध्ये आम्ही दोघांनीच औरे घासलं म्हणून तू झालास ना वत्सऱ्या. मागचे सगळी स्किट काढून बघ, आम्हीच घासतोय. एवढं नका तुम्ही एकदम म्हणजे असं पर्सनल नका बोलू बा. पटकन तुमच्या इच्छा भुंका तुम्ही आणि मला मोकळा करा. पण तू आधी ते तर बोल, क्या हुकुम है मेरे आका प्याका. अरे असं नका करू ना रे. अरे माझ्या पण काही प्रोटोकॉल असतो रे. नाही बोलतो मी. क्या हुक्म है मेरे आका प्याका. बाबा म्हणजे तू काही पण करू शकतो. अरे काही पण म्हणजे तू काही पण करू शकतो. अरे काही रे. तू तिकडे खाली कुत्रा आहे ना, त्याची शेपूट वाकडी ती सरळ करून दाखव. अरे बिंडो, काय ठुकरटीचं सांगितली रे तू? अरे कुत्र्याची शेपूट कशाला सरळ करायची आहे तुला? त्याने तुझ्या काय वाकडं केलंय? अरे मी त्याच्याकडे जेव्हा पण जातो तो वसारा म्हणा ती शेपटी हलवून नाही असं बोलतोय. अरे पण तू असं त्याच्याकडे काय मागितलं की तो शेपूट हलवून नाही म्हणतोय? मी त्याच्याकडे मी नाही सांगू शकत. मी डोळे झाकून सांगू शकतो. डोळे उघडे कर तू. डोळे उघडे कर रे तू. अरे म्हणजे तू आहे ना काहीतरी असं म्हणजे स्वप्न बिप्न असं काही सांग मला, मी ते पूर्ण करून टाकतो. म्हणजे स्वप्न पण पूर्ण करता तुम्ही? मग? म्हणजे माझे लहानपणापासूनच एक स्वप्न आहे. काय? म्हणजे असा दैसर टोल नाका क्रॉस केला रे केला का लगेच महाबळेश्वर यावं. म्हणजे आवडं लांब जायला लय त्रास पडतो ना. तुम्ही एक काम करा, म्हणजे मीरा रोड आणि दहिसरच्या मध्ये महाबळेश्वर आणा. अरे तुम्ही बाय ना संबंध बेजा ना. म्हणजे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जगाचा भूगोल बदलून टाकू का रे? आणि दैसर आणि मीरा रोडच्या मध्ये जर मी महाबळेश्वर टाकलं तर तू शूटिंगला येशील का रे? तू तिथेच उताना पडून राहशील ना दलिंदर. अरे काहीतरी असं लोकांच्या कशा इच्छा असतात. मला घर पाहिजे, मला सोनं नाणं पाहिजे, हिरे माणिक मोती पाहिजे, असं असं काहीतरी मागणार आहे. ओके एक मिनिट जॉन. जिन रे आता किती वेळा मी तेच बोलू रे. तेच ते जे काय असेल ते आम्हाला आहे ना, आम्हाला जगातल्या 2 सगळ्यात सुंदर स्त्रिया दे. हा नाही प्याड्या नाही. काय? अरे स्त्रीचा मोह सगळ्यात वाईट. अरे प्याड्या, स्त्री मोहापायी कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, कित्येक लोकांमध्ये युद्ध झाले, नरसंहार झाले. प्याड्या मी बोलतो, अरे आपण आवरे सगळं दोघं पण आवरे सुखात जगत असताना स्त्री काय करायचे प्याड्या. अरे तुम्ही बाय ना फिलॉसॉफी झाड्यांना. अरे बंद करा ना रे. किती वेळची लांबण लावताय रे तुम्ही, किती स्किट ताणताय ना रे. अरे नका, पटकन तुमच्या इच्छा सांगा, मला मोकळा करा. ठीक. आम्हाला बेली डान्स बघायचाय. चालेल तुझा. अरे बिंडोक झाला का तू? बेली डान्स मी नाही करणार. बेली डान्स अरे पोरी करतात ना बेली डान्स. आम्ही मुलीचा डान्स बघितलेला आहे. आम्हाला तुझाच
डान्स बघायचा. नाही रे मला नाही करायचा बेली डान्स आणि फिली डान्स. ते आम्हाला काय माहित नाही. तुम्ही आम्हाला वचन दिलंय की तुम्ही आमच्या इच्छा पूर्ण करणार. अरे आम्ही तुमचे काका आहे. अरे काका नाही ना रे मी, तुम्ही हाका आहे ना रे. हा. काय तुमचं चालू आहे? अरे नका रे, तुम्हाला असं नका करू ना. म्हणजे आम्ही मुलीचा डान्स बघितलेला आहे, पण आम्ही तुझी बेंबी बघून तू आम्हाला द्राक्ष भरवायचा आणि तसे बेली डान्स करायचा. एवढा नको रे. अरे बाप करतो मी. म्हणजे जगातला पहिला जिनी असेल ज्याला कोणी बेली डान्स करायला लावते. कोणाला सांगू नका बरं का, पण माझी इज्जत चालली जाईल रे. अरे बाप रे. वाजाड रे बो. काय मजा येते. बेंबी बुड. अरे काय पण नको करू तो. अरे बाप रे. अरे वा. झाली तुमची इच्छा पूर्ण झाली. नाही थांबा. डान्स तर झाला, आता पुढचं काही करू नका रे. तुम्ही आहे ना माझ्याशी संबंधित काही पण इच्छा मागू नका. पटापट दुसऱ्या 2 इच्छा मागा आणि मला मोकळं करा रे. आमची आता एक इच्छा आहे. इकडे बघ, तू खाली चाले ना, तो खांड्या त्याला चिडवायचा आहे. एक खांड्या पांड्या सुजलेल्या मांड्या असं बोलायचं. अरे दिव्यातल्या राक्षसाला काय करायला लावता रे तुम्ही? त्या दलिंदर लोकांच्या हातात दिवा सापडला. तू बोल. एक खांड्या पांड्या सुजलेल्या मांड्या. अरे काय करायला लावता रे तुम्ही मला? चला झाली दुसरी इच्छा झाली, आता पटकन तिसरी इच्छा मागा तुम्ही पटापट. आवाज खाली हा. टोन जरा हा सांभाळून. मला सांग जेनेलिया. अरे जेनेलिया तुझ्या बाप. जेनेलिया मी. म्हणजे आता तू तिसरी इच्छा पूर्ण केल्याच्या नंतर तू जाणार निघून. हा म्हणजे तू जाणार तो परत येणारच नाही. नाही. अरे नाही, मी काय म्हणतो, आपण तिसरी इच्छा मागितलीच नाही तर ह्याला इथेच असं लटकवला तर. इकडे बाहेर ठेवूया. अरे नका रे, असं नका लटकवू नका रे मला. नका ना फालतूपणा करू. नाही आम्हाला तिसरी इच्छा नाही. अरे मागा ना रे. नाही मागायची ना. अरे मागा ना रे, मी पाय पडतो ना. आम्हाला कटाला अरे मी पाया पडतो. आम्हाला कटाला आलंय. कोणाला बोलला तू? खांड्या पांड्या सुजल्या तुझ्या मांड्या. नाही ते काय मी जिने हा मी जिने बो. तू जीन आहे? हो. मग मी लुंगी आहे. तसं नाही. लुंगी म्हणजे तसं नाही. तो दिव्याचा राक्षस नसतो का? दिव्याचा राक्षस. तू दिव्याचा राक्षस, मी मागाड्यांचा राक्षस. हो नाही ना हो. तो दिव्याचा राक्षस आहे ना, तो आहे मी. त्यांनी दिवा घासला, त्याच्यातून मी बाहेर आलो. त्यांनी इच्छा मागितली की तुम्हाला चिडवा म्हणून. बापाचं खातो बापाचं खातो. नाही बाबा. अरे काहीतरी सांगा ना रे तुम्ही. अरे तुम्ही बोला ना रे यार. तो जगातला पहिला असा जीन आहे जो फटके खातोय. अरे काही तर बोला ना रे. म्हणजे आम्हाला नाही माहिती कोण आहे. दिव्यातनं आलाय? कुठला दिवा? या दिव्यातनं आलाय? हा दिवा या दिव्यातून आलाय? हा दिवा मी जप्त करतोय. तुला काय करायचं ते कर. अरे ओ दादा तुला काय करायचं? ऐका ना. अरे ओ बो. अरे ऐकणार बो. अरे तो चालला त्याला थांबवणार दिवा घेऊन चालला ना रे तो. आता तू असाच लटक इथे. आणि बघ, आमच्या घरात थांबायचं नाही. जिकडे कुठे जायचं. अरे कुत्रे माझा अवतार बघून भलतं चावतील रे मला. गेट अरे असं नका करू. क्या बात है. काय सुपर डुपर हिट कॉन्सेप्ट होती आणि काय परफॉर्म केलं तुम्ही. क्या बात. सिद्धार्थ काय म्हणशील? वा क्या बात आहे. आता तुम्ही तिघं बापरे, आणि त्यात तू जिन, त्यात तो खानदेशी जिन, आणि श्याम्या तुझं आता आणखीन एक रूप दिसायला लागलंय बे. नाचणं ठीक आहे, पण बेली डान्स वगैरे करायला लागलायच म्हणजे बघ. आणि जर तुमच्यासारखे दोघं जर कुठल्या जिनला मिळाले तर तुम्ही जरी बाटलीचं बूच उघडलं तरी तो आतून पकडून ठेवेल. मला नाही बाहेर यायचं.
काय प्रसाद खांड्या तुझ्या घासतात मांड्या वगैरे काय अरे काय आणि हा चिडवतो जीन त्याला आणि तो माणूस जीनला बुकलतो अरे काय पण हे हा मॅडनेस याच मंचावर होऊ शकतो. सुपर परफॉर्मन्स सुपर. प्रसाददा फार सुंदर कॉन्सेप्ट होती, फार सुंदर. गेले काही दिवस मी असा विचार करतोय की अशी कुठली स्टोरी असेल किंवा असा कुठला फॉर्म असेल ज्याच्यात तुम्ही तिघं बसणार नाही. आणि खूप विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की असं जगात काहीच नाही. कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही तिघं बसूच शकता आणि तुम्ही बसू शकत नसाल तर मोठे गोस्वामी वाटेल ते करतील आणि तुम्हाला त्यात बसवतील. आणि तुम्ही तिघं जेव्हा कुठल्याही फॉर्ममध्ये एकत्र येता आणि त्यात तो फॉर्म जर का जीनचा असेल तर निश्चित तो एक जिन्सीच परफॉर्मन्स होणार. क्या बात क्या बात. थँक्यू. मंडळी, लग्नाआधी एकमेकांना जाणून घ्यायचा कार्यक्रम आज रंगणार आहे चक्क एका पोलीस स्टेशनमध्ये. हा प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहेत भन्नाट विनोदाचं वादळ समीर चौघुले, कॉमेडीचा झंझावात नम्रता संभेराव, फिल्टरवाड्याचं बच्चन गौरव मोरे आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. चैन कुठे चैन कुठे चैन कुठे चैन सायकलची का पॅन्टची कॉमेडी करीतो का कॉमेडी करीतो चैन कुठे ती मार्केट मध्ये चोरी केली ती चैन कुठे खरंच मला पिवली कुडाला पिवली सांग गिळली का चैन गिळली का नाही मी फक्त वाक्य घेतो चैन नाही. कॉमेडी करीतो का मोरे याची जबानी घ्या चैन कुठे ठेवली ते ह्याच्याकडनं कबुली करून घ्या. चल निघ निघ नाही तर सान कर माझी. हे नव्हतं स्क्रिप्ट नाही, तुला आहे ना चांगला टायर मध्ये घालून हाणला पाहिजे. हॅलो एक्सक्यूज मी. बोला एक्सक्यूज मी. बोला मी परवा तो कार्यक्रम हळदी कुंकाचा कार्यक्रम का रात्री 12 वाजता हा घरामध्ये वनरला काय सांगितलं नाही. 4 बायकां 4 पुरुष आणून हळदी कुंकाचा कार्यक्रम करतो काय रे टाकल्या. कुठलं काय बोलताय तुम्ही? लाज नाही वाटत का रे? गैरसमज होतोय नाही काय? तुमचे जे सापडले तर तिथं हळदी कुंकवाला 4 बांगलादेशी 2 इकडचे होते. लाज नाही वाटत हा? माझ्याकडे हे कसलं रॅकेट हे काय करता तुम्ही? रेड मध्ये लय लोक सापडले आहेत तुमच्या. काही फुकटचं काही बायकांना वेळ जात नव्हता म्हणून तिथं कंप्लेंट करायला नाही आली तुमची. अरे कोण बायका? सोसायटीतल्या बायका. अरे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला ओळखलेलं दिसत नाहीये मी. ओळखायला कोण आहे मी तुला हे मोठा लागून गेला का शहनशाह हा? अरे माझे मध्ये मध्ये माझेही डायलॉग आहेत ते मलाही म्हणू द्या ना तुम्ही. मी समीर चौघुले, मी बँक मॅनेजर आहे. आपला बघण्याचा कार्यक्रम झाला होता आता 3 दिवसापूर्वी तुमच्या घरी मी आलो होतो माझ्या आई वडिलांना घेऊन. आठवतंय का तुम्हाला? अरे तुम्ही मला नाही सॉरी सॉरी बोलूच दिलं ना तर कसं हो मला? सॉरी मागते ऐका ना लय म्हणजे मला मी लय काय बाई बोलली हो तुम्हाला. ऐका ना मला ना माझ्या डोक्यातच नाही आलं हे पटकन. असं एकदम तुम्ही बसा ना इथं बसा ना नाही सॉरी एकदम 2 मिनिटात थकवलत मला नाही एकदम नाही तुम्ही. नाही काय झालं म्हणजे प्रॉब्लेम काय झाला तुम्ही बघायचा कार्यक्रम आपला झाला घरी हो. पण तुम्ही पूर्ण वेळ मान खाली घालून बसले होते. हा ते थोडे मला लाज वाटते हा सध्या. पण चेहरा नाही ना माझा पाठ झाला. हा, तुमचा बरोबर. चेहरा पाठ नाही झाला त्याच्यामुळे मी नाही ओळखलं तुम्हाला. हा बरोबर. जरा खाली बघा. हे. हा बरोबर आता ओळखलं. आता ओळखलं. इथं कुठं नाही म्हणजे इथं कसं काय प्रॉब्लेम झाला का म्हणजे? नाही नाही प्रॉब्लेम नाही. मी सहज तुम्हाला भेटायला आलो. अच्छा म्हणजे सहज म्हणजे हा, सहज तुम्हाला सहज भेटायला आलोय मी. मोरे ते मी म्हणलं नव्हतं का माझ्या घरी बघायचा कार्यक्रम झाला. माय मिस्टर नाही म्हणजे माय होणारे मिस्टर माझे समीर चौगुले. नमस्कार. 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 कोण आहे मित्र आहे काय संबंध काय तुला काय नमस्कार ठोकितो ऐका. काय नमस्कार ठोकितो सगळ्यांनी केला मला वाटलं टाका मारून एकदा हा गबस अजिबात मध्ये बोलायचं जेव्हा या ना जबाब दिला का नाही अजून. सांगितली चैन कुठं लपवली नाही. जिप्रिया जर का कबुली जबाब दिला नाही हा, तर जबड्यात हात घालून अख्खा कोथळा बाहेर काढीन. हा कोसळा जबडा ऍक्टिंग करीतो का माझ्या समोर ऍक्टिंग करीतो का खाली बस इकडे बस इकडे हो, चल
तुम्ही एकदम मला सवय नाही अशी म्हणजे नाही नाही बँकेत मॅनेजर आहे ना एवढं नाही होत बँकेत नाही, म्हणजे बसा येस हा तुम्ही एकदम आले मला एकदम म्हणजे कल्पना तरी द्यायची ना मला हे असं सगळं वातावरण. हा म्हणजे आपली बैठक झाली परवा हा. लग्नाची बोलणी झाली होय. तेव्हा आपल्याला एकांतच नाही मिळाला ना आपलं बोलायचं राहिलं होतं म्हणून म्हटलं मग इथे येऊया मी आहे वेळ आहे ना तुमच्याकडे. अहो तुमच्यासाठी वेळ नाही काढणार मग कोणासाठी काय. थँक्यू व्हेरी मच. बोला ना म्हणजे नाही तुम्ही काही घेणार का हा काही घेणार का तुम्ही. तुमचं हृदय आणि कटिंग नाही पूर्ण. ठीक आहे मोरे सगळ्यांसाठी स्पेशल चहा सांगा. हा मला ग्रीन टी. काय बोलला नका नाही सर काय बोलला ग्रीन टी प्यायची का तुला काय आला पाहिजे ग्रीन टी काय आला पाहिजे. मी फक्त ऐकलंय ग्रीन टी कधी पिलो नाही म्हणलं आता फुकट मिळतं तर घ्या पिऊन. फुकट पाय का फुकट्या झिपऱ्या हा फवाड बन ठेवायचं. मोरे सगळ्यांसाठी चहा घेऊन याचा. काय झालं ना माझं जर आता नेमकं तुम्ही ऐन वेळेला इथं आले मला कल्पना नाही दिली मी नेमकी ही अशी साडी नाही काय नाही. अहो छान दिसताय तुम्ही खरंच गोड दिसताय. हा पोलिसी गणवेश आहे ना अतिशय सुंदर दिसतोय तुमच्यावर खरंच सांगतो मी. आय रिली मीन इट. सगळ्यांना शोभत नाही हा पोलिसांचा गणवेश मुळात सगळ्यांना शोभतच नाही. माझे काका स्वतः वकील होते वकिलाचा गणवेश घालून एकदा कोर्टात गेले होते सगळ्यांनी त्यांना वटवागुळ म्हणून हाकललं होतं. रडायला लागल्यात. रडा हे तुला गप्प बनलं ना गप्प बस म्हणलं तुम्ही काय शांत बोलतो बसा. मध्ये मी खरंच तुला मी फोडून टाकीन असा उभाच्या उभा मग चिरून टाकीन. गप्प बसायचं. ऐका ना तुम्ही शांत बसा ना. खरंच तुम्ही खूप गोड लाजलात आता. ऐका ना ती नका बघू तिकडे मी आलोय ना गोड लाजलाच खरंच सांगतो मी तुम्हाला. म्हणजे असं वाटलं ना की ऍसिडिटीची गोळी घेतल्यावर कसं वाटतं तसं वाटलं मला. रिलॅक्स वाटलं. ही वया काय उपमा आहे आणि हा म्हणजे चुकली का माझी. नाही म्हणजे बोलण्यात ऐकत नाही बरं का तुम्ही. तुमचं आयुष्यभर ऐकायला तयार आहे पण मी. तुम्ही फक्त एकदा फायनल हो म्हणा. काय म्हणलं हे. अरे तुला कोण आहे तू ओय झिपऱ्या हा आज आहे का मा तू आज आहे काका आहे मामा आहे काय विचारतो काय अरे नका ना नका. कोण आहे तू मा कोण आहे. comedy करतो का? हे असं आहे, यांच्याशी असं वागावं. गप्प बसायचं. नाही मला पण तुम्हाला एक विचारायचंय. हा विचारा ना. ते आपल्या बघण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी तुम्ही मला बघता असे डोळे का बरं बंद करून घेतले. हा ऍक्च्युली मी तुम्हाला बघत होतो तुम्ही मला बघत होतात पण अचानक काय झालं मध्ये तुमचे वडील आले आणि वडील कांदे पोहे खात होते आणि त्यांच्या तोंडात ना ती लिंबाची बी गेली आणि ती असं केलं तर माझ्या डोळ्यात गेली ती बी. एवढ्या जवळून तर थूक केल्यानंतर डोळ्यात जाणार ना माझी बी. त्यामुळे मग माझे डोळे एकदम बंद झाले. हे झालेलं होतं. हा अच्छा म्हणून ते झालं. हा मी एक प्रश्न विचारू का तुम्हाला. विचारा ना. तुमच्या आवडीनिवडी काय आहेत म्हणजे म्हणजे मला कसं आता गाणं बिणं आवडतं तसं तुम्हाला काय आवडतं. नाही ऑफकोर्स तुम्ही पोलीस म्हटल्यावर तुम्हाला काय आवडणार म्हणा. तुमच्या आवडीनिवडी मला माहिती आहेत तेवढा वेळ सुद्धा मिळत नसेल तुम्हाला. 10 रुपये घ्या बीडीचे लेले. कुठे तू कुठे आहे कुठे तू पोलीस स्टेशनात ना 10 रुपये देतो का मला. मोरे इकडे या. एक काम करा हे 10 रुपये घ्या याची पुंगळी करा आणि याला चिली सॉस मध्ये बुडवा. पुढचं तुम्हाला माहिती आहे जरा. नको चिली सॉस नको ना. नाही ना मग गप गुमान कबुली द्यायची. पुढं चैनला पवली ते सांगायचं. नाही काय तू मला सांगितलं ना तर मी तुला लॉकअप मध्ये नाही टाकणार. तुला गप गुमान सोडून देईन. हा बस तिथं. काय हे म्हणजे नाही ते हे असं आहे माझं म्हणजे तुम्ही आता बघितली माही काय परिस्थिती आहे कसं
चालत आमचं काम इथं नाही का. खरा स्वभाव बघितला, खरा म्हणजे हे असंच असतंय माझं, पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करायला लागती. पण म्हणजे ऐका ना, चिडचिड होती, सगळं होतं, काम असतं, 72 तास ड्युटी करायची नाही का, वेळ नाही देता येत कुटुंबाला कोणालाच. आता मग ठरवा तुम्ही मायाशी लगीन करायचं का नाही का लगीन मोडायचं. पण कसं आहे, एक लक्षात ठेवा, मी माया कामाच्या ठिकाणी प्रामाणिक आहे आणि माझा शब्द आहे तुम्हाला, मी माया संसारात पण मोक्कार प्रामाणिक राहीन. प्रामाणिक बाई आहे मी. फक्त माझं 2 जणांवर मी मोक्कार प्रेम करणार. एक तुमच्यावर आणि दुसरा माझ्या ड्युटीवर. हां हॅलो बाबा. हां या महिन्यातले 10 मुहूर्त जरा बघून ठेवा. हो 10 मुहूर्त. माझी बायको पोलीस इन्स्पेक्टर आहे. हो बिझी असते ती. हां हो ती कर्तव्यावरच आहे. हो बाबा, माझं सुद्धा यंदा कर्तव्य आहे, पण तिचं कर्तव्य आणि माझं कर्तव्य यात एक कॉमन डेट नको का बघायला. हां बघा 10 डेट्स बघा. ऐकलं का. तुम्ही हो मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. ऐका की मॅडम, मला लागणार का बोलू, पण हळदीला तरी बोलवा. वा दादा वा, सुपर हिट परफॉर्मन्स, खूप मजा आली, सुपर. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सिद्धू. वाह, क्या बात आहे यार. बऱ्याच वेळेला ह्या मंचाचा वापर खूप छान छान मेसेज पोहोचवण्यासाठी होतो की ड्युटी फर्स्ट यार. ड्युटी हीच माझी फॅमिली आहे आणि फॅमिली हीच माझी ड्युटी आहे. आणि मुंबई पोलिसांना किंवा पोलिसांनाच सल्यूट आहे, कारण ह्याच भावनेने ते आपल्याकडे काम करत असतात. ज्या आत्मीयतेने त्या चेन चोराला ते तुडवत आहेत, त्याच आत्मीयतेने ते आपल्या लग्नाची बोलणी करतात. हे किती गोड वाटते मला पाहतानाच. समीर, कमाल तुझा साधेपणा आणि तुझा टायमिंग. नम्रता तर काय, तू फुल ऑन लेडी बच्चन आहेसच तू आता. आणि तू प्रत्येक वेळेला प्रूव्ह करतेस की ये टॅलेंट है और ये ऐसा बजने वाला है. गौऱ्या, मला असं वाटतं की ना, म्हणजे मारणारा जेवढा महत्त्वाचा असतो तेवढा मार खाणाराही असतो. आणि तू ज्या मार, म्हणजे ॲक्च्युली काय माहिती ह्याची स्टाईल आहे, हा मार खात अख्खं स्किट खातो. त्यामुळे तू असाच मार खात राहा. आणि मोरे सर, तुम्ही त्या स्किटमध्ये असून काही न बोलता जी काय मजा आणलीत, त्यामुळे हा सुपरहिट सिनेमा ब्लॉकबस्टर झाला आहे. लव्ह यू ऑल, सुपर यार, क्या बात आहे. मंडळी, आज एका घरात रंगणार आहे पती पत्नी और वोचं नाट्य. हे नाट्य तुमच्या समोर घेऊन येत आहेत जिच्या कॉमेडीची नाही अन्यत्र शाखा अशी सुभेदारांची विशाखा, आणि जिच्या वेडेपणाला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि लेखन व अभिनयाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. शिवाय तुम्ही आलात होय. ए म्हणजे काय. नाही, मला वाटलं साहेब आले ती. एक मिनिट, तू आता आलेला काय म्हणालीस. काय. मला वाटलं साहेब आले म्हणजे. प्रसाद आज बुधवार आहे ना, मग असा ऑड डेला प्रसाद दुपारचा घरी काय येणार आहे. ते येते ती मला आदनं मधनं भेटाय. काय बोलते संगीता, तुला कळते का. तू जरा इकडे संगीता इकडे. नाही मी आपली काम. नाही ते राहू दे, ते ठेव बाजूला. एक मिनिट, मी 15 दिवस माहेरी काय गेले. माझा नवरा तुझा साहेब दुपारचा घरी काय यायला लागले. हा, आणि त्याच्या पुढ्यात तू असा मेरा पी हे असा नाटक करत होतीस. हे असं कुठलं स्वागत आहे, याचा काय अर्थ आहे. साहेबांनी सांगितलंय. काय त्यांनी सांगितलंय असं मुजिक लावून असं मजा बिजा करत काम करायचा, आनंद उठायचा कामाचा. तुम्हाला सांगते, गेल्या रविवारी साहेबांनी मी दोघांनी मिळून जो काय आनंद उठलाय, मज्जाच केली बघा. हलकट नालायक, बायको इकडे माहेरी गेले आणि हा तुझ्या पुढ्यात नाच करतोय. नीच माणूस आहे खरंच. हनीमूनला गेले होते ना तेव्हा 2 तास देवपूजा करत बसला होता, आणि आता इथे कामवालीच्या पुढ्यात नाचतोय हा माणूस. येऊ दे घरी, मी बघते त्याला आता. येऊ दे घरी, येऊ दे घरी. ताईसाहेब ऐका की जरा थंड घ्या. अहो तसं नाही हो. काय. अहो साहेब लय देव माणूस आहे हो. राहू दे. काय सांगू तुम्हासनी, साहेब माझ्यावर कविता बिविता करीतात. काय
काय एवढं कामाल्या बायावर कोणी कविता बिविता कोणी करतं का हा? लईच मोठा माणूस आहे. अगं काय वाटतं का आयुष्यात या माणसानं माझ्यासाठी कधी 4 ओळी दे खरडल्या आणि त्याने तुझ्यावर कविता केली कामवाल्या बाईवर कविता केली. येऊ दे त्या बोदल्याला घरी आता. ये पशा तू घरी येतो ताई त्या साहेबासनी सांगा संगी वाट बघून निघून गेली. एक मिनिट हात लावला. एक मिनिट थांब जरा. हे कापड ओळखीच वाटतंय. हे कापड ओळखीचं आहे. म्हणजे ते साहेबांनी दिलाय हो मला. हो हा माझ्या लग्नातला शालू आहे. तो शालू पाडून मास्क केला या माणसानं आणि तुला दिला नालायक पैसा. साहेब तुम्हाला म्हणलं का ते टाकाऊ पासून टिकाऊ करून बनवला यो मास्क. घरी प्रशा पैसे तुम्ही शांत व्हा. गप्पा बसू. लांबो तो मास्क लांबो 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 लांबो. मी आलो. विशू तू का आलीस? काय आय मीन तू कधी आलीस? डान्स आवडला? डान्स आवडला? एक मिनिट. हो इकडे हो इकडे. मग जोर नको. हा काही आवडली? कोण आवडली? काय आवडलं तुला? हा विशू काय बोलते? हो बाई काय अगदी खोटेपणाचा आव आणतोस तू पशा. या बाईच्या पुढ्यात नाचतोस. या खांडेकर बसा 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 खांडेकर. आपले वडील तिथे गावात पालखी नाचवतात. तुम्ही कामवालीच्या बाईच्या पुढ्यात नाचता. लाज वाटते काही? लाज वाटते? शरम वाटते तुला काही? तू कशाबद्दल बोलतेस विषय? नाटकं करू नकोस. हिच्या समोर नाचलास की नाही खरं सांग. मी हिच्यासमोर नाही नाचला नाही हा तुझ्या पुढ्यात? नाही काय हो काय खोटं बोलतायसा. त्या दिवशी नाही का असं 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 डान्स करून दाखवला. असं असं केलं नाही का? अच्छा हे काय आहे हे? त्यांनी शिकवलंय. लांब लांब. अगं विशू मी सांगतोय हा डान्स नाहीये. मग काय? हे योगा. ओ या योगा. ऍक्च्युली काय आलं आमचं ऑफिसमध्ये ना एम्प्लॉईजसाठी एक वेगळं सेशन ऑर्गनाईज केलेलं म्हणजे माइंड रिलॅक्सेशनसाठी. सो ही पण बिचारी थकते ना म्हणून म्हटलं तू इथं माइंड रिलॅक्स म्हणजे कसं मी तूही करू शकतेस. हे बघ सोपं आहे हे ना. हे डान्सर बाज घाल. एक मिनिट थांब जरा. पुरे काय रे दुपारचा घरी कसा तू? आज ऑड डे आहे ना. तू रोज दुपारचा घरी येतो जेवायला. मी आज कसा आलास? मी नाहीये. मग आज कसा आलास? अरे हे होतं स्ट्रेस. हा हा स्ट्रेस झाला मला म्हणून जरा गरमागरम काय काय गरगर गरगरलं मला. जरासं गरगरलं मला म्हणून मी आलो. हो कसला स्ट्रेस होतो रे तुला? आयुष्यात एवढी मजा चाललेली असताना कसला स्ट्रेस होतो तुला? मजा. हा कविता कर माझ्यावर. आ माझ्यावर कविता कर. थोबाड फोडे ना. अगं कविता कर माझ्यावर. अशी 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 अचानक नाही. माझ्यावर कविता कर. माझ्यावर कविता कर. बस इथे. जोर नको लावू. मारी अशी बस इथे. कविता कर. अशी नाही प्रसवणार कविता अचानक. प्रसवणार? कविता कर. कविता कर. अहो करा की साहेब कविता. ते नाही का माझ्यावर केलती. नाव तुझं हाय संगी. काम करतीस लय तुझ्या मेहनत हाय अंगी. कष्ट करून देवा झालाय तुझा चंदन. करतो तुला मी ढोपरा बसून वंदन. ढोपरापासून नाही कोपरापासून वंदन आहे. वा वा काय शब्द आहेत. काय शब्द आहेत. वा वा छान. तिला त्या कष्टकरी महिलेला कोपरापासून वंदन. तिचा देह कुठला? चंदनाचा. आणि बायकोचा देह कुठला? मैद्याचं पोतं. हसतोस काय? हसतोस काय? बायकोचा देह मैद्याचं पोतं. ऐकलंय मी फोनवर मित्रांना सांगतोस ते मैद्याचं पोतं आहे आमचं म्हणून. अरे हा ते फोनवर एकदा बोलताना ऐकलं होतं काहीतरी बोलत होते. ती मंजुलिका हाय म्हणून घरी. कोण? मी मंजुलिका. हा आणि तू कोण? जॉन अब्राहम. काय समजतोस रे स्वतःला? तू माझ्यावर बॉडी शेमिंगचे विनोद करतोस. तू मोठा बॉडी शेप मध्येस रे. गर्दीनं तुडुंब भरलेला डोंबिवलीचा ट्रेनचा डब्बा. गप्प बस. तू त्या बाईवर कविता करतोस आणि मी शांत बसू? मी शांत बसू? काहीतरी गैरसमज होतोय. कसला गैरसमज? मी तिच्यावर एकटीवर कविता नाही केली आहे.
मी सर्व कष्टकरी वर्गावर केली आहे ती. हा म्हणजे जे कष्ट करतात ना त्यांच्यावर आहे ती. म्हणजे त्याच्यात ही पण आली असं आहे ती. सगळ्यांची आहे, सगळ्यांसाठी आहे ती. बायको रोज सकाळी 5ला उठून तुझ्यासाठी डबा करते. ती नाही होत का रे कष्टकरी महिला? हा माझ्यावर नाही कविता करता आली तुला? अगं विशू तू पण त्याच्यात आलीस. मी ऍक्च्युली तुझ्यासाठी वेगळी करणार आहे. कर आत्ता आत्ता कविता कर. विशू अशी अशी कशी येणार ना? कविता कर. मी सांगते बाईसाहेब तुम्ही ना 5 मिनिटासाठी मोलकरीन व्हा. बरोबर सुचलते जरा तोंड बंद ठेव ना. अहो, जरा. माझ्यासाठी गप्प सुचते. बस जरा. तिकडे मॅशी बोल. मी हे कविता कर. बस इथे बस. बसा बसा तुम्हाला स्त्रवेल. हा एवढीच कविता आहे? नाही कविता पुढे आहे. तू एक प्रेमसखी. प्रेमसखी एक. मी एक. अजून किती आहेत? अजून किती आहेत? तसं नाही, ही सुरुवात. नावं सांग मला. अगं, मी एक म्हणजे विशू हे एक असं सांगावं तुमचं का वाक्य लागलं? आहे, तू एक माझी प्रेमसखी, तूच माझा आधार, तूच माझी सह्याद्री. मी सह्याद्री आहे? हा? मी सह्याद्री एवढी आहे? मी सह्याद्री एवढी आहे? तसं नाही. हा? मी सह्याद्री विशू, एवढी आहे? तसं नाही. ऐक माझं तू माझा आधार आहेस ना. केवढा पाठिंबा आहे. सह्याद्री सारखा भरभक्कम पाठिंबा आहे. लाज वाटते तुला? हा? आयुष्यभर मरमर केली रे तुमच्यासाठी. पण माझ्या पत्नीनं कायम अवहेलना रे खांडेकरा. काही करा रे तुमच्यासाठी. वडाला प्रदक्षिणा घाला, काही करा. तुमचं लक्ष दुसऱ्या वेलीकडे असतं. चला 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 पार्टी पार्टी दारूची पार्टी. अरे हे अरुण कदमचं घर नाही काय? ते त्यांना काढा द्यायचा होता. खोकला लागलाय त्यांना. अहो भाऊजी हिथं या. इथं अहो हिथं यावं. हे ह्यांचंच घर आहे साहेबांचं. द्या तुम्ही बसा पार्टी करा. मी मासे तळून आणते. थांब. हे काय चाललंय? हे काय चाललंय? मासे वगैरे तळायचे? ते त्यांचं ठरलेलं असतं हो. म्हणजे? अहो काय नाही हो ताई साहेब. ते काय आहे 15 दिवस गेले पाडी भाऊजी घरी येते ती आणि हे मासे घेऊन येते ती. मग मी मासे तळतोय आणि मग हे दोघं जण दारू पिते ती आणि मग मला बसवते ती आणि मग दोघं मिळून मेरा पिया घर नाचते ती. ते काय चाललंय? तू 15 दिवस ऑफिसलाच जात नाही आणि इथे येऊन दारू पिता तुम्ही. नाचताच नाचता तुला लाज वाटते? विशू आय एम सॉरी. ऐक ना. सॉरी बिरी काय बोलायचं नाही. एक मिनिट. ए उठ उठ उठ. तू ना 3 महिने यायचं नाहीस. माझा पगार कोण दे? काही काळजी करू नकोस. मी तुला ऍडव्हान्स मध्ये सगळा पगार दे ना. काही काळजी करू नकोस. ताई साहेब लय हो गोड आहे हो तुम्ही. हो हा. मी सुद्धा 2 महिने माहेरी जाते. आता सगळी घरातली कामं ना तू आणि तुझा हा मित्र ना दोघांनी करायची. हीच तुझी शिक्षा. विशू सॉरी. विशू सॉरी. ऐक ना. विशू सॉरी. विशू ताई सॉरी. साहेब साहेब एवढं सॉरी मागतायत. देऊन टाका की त्यासनी सॉरी. अहो मला बी मागतात रोज सॉरी. मी देऊन टाकते. लाज वाटते काय? गप जरा गप. पगार तूच करते सगळा. गप. खूप भारी, खूप भारी. प्रसाद दा. वा 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 वा. बहारदार बहारदार बहारदार. विशाखा आणि प्रसाद हे एकत्र फार कमी वेळेला दिसलेत या मंचावरती किंवा दिसतात. पण आजही मागे एकदा तुम्ही आला होतात सलीम अनारकलीमध्ये दोघं त्या ऑफिसचं स्किट होतं. तेव्हाही खूप मजा आली होती. आजही खूप मजा आली. कारण रेअरेस्ट रेअर कॉम्बिनेशन बघताना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला मिळत असतो प्रेक्षक म्हणून. विशाखाची एक वेगळी पद्धत आहे ह्युमरची. प्रसादची एक वेगळी पद्धत आहे आणि त्याच्यात नमापण आहे, त्याच्यात पॅडा पण येतो शेवटी. तर हे जे कॉम्बिनेशन ह्युमरचं तयार होतं आहे ते बघताना फार मजा येते, फार मजा येते. आणि दिवसेंदिवस तुम्ही ज्या पद्धतीने एक समृद्ध विनोद महाराष्ट्राला देताय, खरं तर आम्ही तुमचं कौतुक नाही, आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे. नमा द बेस्ट. विशाखा फॅन्टॅस्टिक. पॅड्या शेवटी आलास पण बहार आणलीस. म्हणजे स्वीट डिशसारखा आलास. अख्खं जेवण झालं तरी काजू कतली खातो ना तसा आहेस तू यार. लवली. क्या बात आहे. आणि आता जाणून घेऊया या 2 भागांवरची आपल्या दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सिद्धू. मी जाम एन्जॉय केला हा आठवडा. आणि नावाला साजेस आहे, हास्य जत्रा आहे.
त्यामुळे कधी कधी आपण फुगे फोडणाऱ्याच्या इथे पण जाऊन बंदूक फोडतो, कधी कधी झोपाळ्यावर पण झुलतो. त्यामुळे ह्या हास्यजत्रेत जेवढ्या जेवढ्या गोष्टी आपल्याला करमणुकीसाठी आहेत त्या सगळ्यांमध्ये खेळता आलं या आठवड्यात. त्यामुळे मजा आली यार, सुपर. मी तर जाम एन्जॉय केला. थँक्यू सिद्धू. प्रसाददा. मला फार मजा आली कालही आणि आजही. वेगवेगळे अटेम्प्ट केले गेले आणि वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स बरोबर केले गेले. त्यामुळे फक्त कुठल्या तरी मिठाईच्या दुकानात जाऊन एक बेसन लाडू घे, एक दुसऱ्या दुकानात जाऊन एक चिवडा घे, तिसऱ्या दुकानात जाऊन बाकरवडी, असं करण्यापेक्षा माझ्यासमोर तुम्ही एक उत्तम बॉक्स ठेवला ज्याच्यामध्ये लाडू पण आहे, ज्याच्यामध्ये फरसाण पण आहे, चकली पण आहे, शेव पण आहे, अनारसे पण आहेत. अशी गोड आणि नमकीन अशी दोन्ही मिठाई एका बॉक्समध्ये बघितल्यानंतर कसा आनंद होईल तसं वाटलं दोन्ही एपिसोड बघून. मजा आली. क्या बात. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. परंतु आपण भेटतच राहणार आहोत. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.